अखंड नाम सप्ताह आहे. भगवान बाबांसारखं एक संत, एक कमळ आपल्या सर्वांमध्ये फुललेला आहे आणि त्याचा आनंद आपण सर्वजण घेत आहात. संत हे माध्यम आहे, जीवाच्या आणि शिवाच्या मध्ये असणारं माध्यम आहे. संत हे जोडायचं काम करतात. संत कधी तोडातोड करत नाही, जोडाजोड करतात. आणि म्हणून 84 लक्ष फिरणारा हा योनीमध्ये जीव जे काही तुम्ही आम्ही आहेत, आपल्याला भगवत तत्वापर्यंत कसं पोहोचवायचंय हे संतांना माहिती आहे आणि हे विशिष्ट प्रकारे दाखवण्यासाठीच त्यांचं आगमन आहे, बाकी काही नाही. आलो याची कारणासी, आम्ही याच्यासाठीच आलोय आणि जशास तसं मांडण्यासाठी आलोय. आमच्या मनाचं आम्ही काही सांगत नाही असं संत म्हणतात. एक वेळेला आमच्यासारखे कीर्तनकार रोज दरगावं फिरणारे मनानं काही सांगतील बर का, पण संत श्रेष्ठी हे मनानं काही सांगत नाहीत. बोलिले जे ऋषी साच भावे, झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग. जी परंपरा चालू आहे, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मणी, पहावे पुराणी. मागे वळून बघा, पुराण बघा की भगवंताची किमया किती मोठी आहे, शास्त्राची किमया किती मोठी आहे आणि यांचा आधार आपण घ्यावा. कारण का, हा मनुष्य देह पुन्हा नाही आहे. दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रयात, विवेक चूडामणी ग्रंथ सांगतोय. या 3 गोष्टी दुर्लभ आहे. दुर्लभू रे दुर्लभू रे दुर्लभू, हे सांगण्याचं कारण माऊलींचं हेच आहे. बाबा आता या मृत्यू लोकामध्ये येऊन पडलायत ना, मग आता तरी जीवाला कळावं आपलं हित कशात आहे. वंदनीय महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, आपुलिया हिता जो असे. आता हा अभंग बहुतेक जणांच्या पाठ आहे, पण अजून हित करायचं सुचलं खुशाल नाही म्हणता तुम्ही. खरंच सुचलं नाही काय तुम्हाला? मग सुचलं काय? नाम सप्ताहामधून नेमकं घेऊन काय जायचं? कीर्तनाच्या आधी पंगत असते का? म्हणून जांभळ्या द्यायला लागलेत सगळे. आम्हाला 9 ते 11 कीर्तनाची सवय राहिली नाही दादा आता, कारण थोडंसं उशीर होतो आणि ठीक आहे काही हरकत नाही. पण जांभळी द्यायची तर जरा तोंडाला हात लावून द्या. असं आ केलं तर मला वाटलं मला खातं का काय, मला झोप येणार नाही असं करू नका, कारण ते हा हा उग मला काही जास्त जमणार नाही. विठ्ठल विठ्ठल मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंतच ज्ञान आहे, पण ते ज्ञान पचवण्याची शक्ती फक्त मनुष्य देहामध्ये आहे. जीवनाचा उद्धार कसा करून घ्यायचा ती सार्थकता फक्त माणसामध्ये आहे. आणि माणसानं ते ज्ञान पचवावं त्या कलेनं अवघडाचं सोपं करून संतांनी समोर मांडलं. सोपेवर मामा सांगितले साधे, सोपेवर मामा सांगितले, सोपेवर मामा सांगितले साधे, सोपेवर मामा सांगितले साधे, सोपेवर मामा सांगितले साधे, सोपेवर मामा सांगितले, सोपेवर मामा सांगितले साधे, सोपेवर मामा सांगितले साधे. टाळ टिंडी हाती घेऊन नाचा, टाळ टिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडावं वाळूने, समाधीचे सुख सांडावं वाळूने. अवघडाचं सोपं केलं. खरं सांगू, अवघडाचं सोपं करतात त्यांनाच संत असं म्हणतात. एवढे वेद आहेत, एवढे शास्त्र आहेत, एवढे पुराण आहेत, पण एवढ्या सगळ्यांचा सार पिळून पिळून काढला आणि हरिपाठामध्ये उतरवला. पण आम्ही काय केलं, त्या हरिपाठाला फारच सोपं मांडलं. महाराज, हरिपाठाचा जर अभ्यास सुरू केला तर आपला शेवट होईल, पण अभ्यास संपणार नाही. एवढं विशालत्व आहे हरिपाठामध्ये. चहू वेदी जाणं शाही शास्त्री कारण, 18ही पुराण हरिसी
हरिपाठ नीट म्हणता येत नाही तर त्याचा अभ्यास करणं लांब राहिला. पिळून पिळून सार काढलाय हरिपाठामध्ये, अवघडाचं सोपं केलं. कानामागून खायची गरज नाही, फक्त संतांच्या मार्गानुसार चला, सगळं सोपं आहे. आणि या मनुष्य देहामध्येच आहे. संताला संत भेटत गेला, भक्तीचे तरंग जोडत गेले आणि वारकरी संप्रदाय फुलत गेला. ज्यांचा आज अभंग आहे तेच असंच एक दिव्य फूल तुकोबांच्या चरणावर पडलेलं आहे. कारण समाजामध्ये कुणी कुणाला उपदेश करावा, कुणी कुणाला समजावून सांगावं, त्यानं सांगावं. ज्यानं अगोदर आचरण केले त्यानं सांगावं. आधी केले मग सांगितले. आधी आपण ते केलंय का? आधी आपण देवघराजवळ बसतो का? आपण तासन तास लोकांच्या समोर बोलतो, पण अर्धा एक तास तरी जपमाळ ओढलीये का? आमचे स्वामीजी म्हणायचे, वक्त्यानं समाजाच्या समोर बोलत असताना निदान दिवसभरात अर्धा तास तरी अध्यात्म चिंतन करावं, तेव्हा त्याला अधिकार आहे जगाच्या समोर बोलण्याचा. अनुभवाले अंगा ते या जगात तसे, ते या जगात तसे, ते या जगात तसे. अनुभवाले आले अंगा ते या जगात तसे, ते या जगात तसे, ते या जगात तसे. आपण जगासमोर बोलतो, पण आपण पचवलंय किती, आपण केलं किती? मनुष्य देहामध्ये त्याला ॲबिलिटी म्हणता येईल, ताकद म्हणता येईल, सहनशक्ती म्हणता येईल. हरिपाठही असा भल्या भल्यांना पचवता येत नाही, त्याला अनुग्रह असावा लागतो. असं म्हणता बरं का, असं म्हणता मधली चुळबुळ. कॅमेरेवाल्या दादाला इथंच उभं राहायचंय का? इथंच असतं ना? नाही चालू द्या, राग राग पाहू नका, भिव वाटतं मला. हो, आधीच लांब गाव आहे आमचं, रस्त्यात अडवलं तर फजिती व्हायची उगाच. आपण ते पचवलं असं म्हणता. काय म्हणता? आपल्या वीरांनी वाघिणीचं दूध काढलं म्हणे. काढलं का? गेलतं का कोण काढायला? वाघिणीचं दूध काढलं. आणि ते काढलं कशामध्ये? अहो, साध्या सुध्या पात्रामध्ये नाही. वाघिणीचं दूध जर काढायचं असेल आणि ते पचवायचं असेल तर त्याला सोन्याचं पात्र लागतं. तसं आपले पापकर्म जेव्हा जातील तेव्हा संत विचार या सोन्याच्या पात्रामध्ये पचतील, त्याच्याशिवाय पचणार. आणि त्याच्यासाठी हे अखंड हरिनाम सप्ताह, बाकी कशासाठी नाही. सप्ताह झाला म्हणजे काय? सत्य. श्रद्धावा लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. ही श्रद्धा आहे सप्ताहामध्ये. ही श्रद्धा आहे भगवान बाबांवर, ही श्रद्धा आहे विठोबावर, ही श्रद्धा आहे गोपाल श्रीकृष्णावर. ही श्रद्धा जर अंतकरणाच्या मळाला काढू शकली नाही तर या सप्ताहाचा काही उपयोग नाही. हे शिकवण्यासाठी संत मांदियाळी आली आणि मोठा अनुग्रह अनुष्ठानं केली. ज्यांचं अभंग आहे ते निळोबार आहे, एक चाकोरीबद्ध जीवन जगले. खरं तर गरज नव्हती. उपजताच ज्ञानी ज्यांना म्हणावं, निष्ठावंत ब्राह्मण ज्याला म्हणावं. आता बामन वेगळा आणि ब्राह्मण वेगळा, ब्राह्मण वेगळा आणि बामन वेगळा. जो त्रिकाळ संध्या जाणतो त्याला ब्राह्मण असं म्हणावं, आणि ज्याला याच्यातलं काहीच कळत नाही त्याला वामन म्हणावं. आता लक्षात ठेवा, कीर्तनात निष्ठावंत आहेत, कुलकर्णी घराणा आहे, पारनेरच्या जवळ गाव आहे, भगवंताची साधना करतायत आणि कानावर ध्वनी पडले, चर्चा आली. असं आहे, धूर्ताला आणि समाजाला संत कळत नाहीत. संत कळण्यासाठी संतत्व अंगात असावं लागतं. तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान. तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण,
वेदाला, संत कळले वेदाला. वेद देती ग्वाही म्हणे ज्ञानाबाई आई. संत कळले वेदाला, संत कळले देवाला. म्हणून देवाला वेड लागलं. भक्तांना देवाचं वेड लागेल यात नवल नाही माईबाप. देवाला भक्ताचं वेड लागलं. आणि लक्ष्मीला देव म्हणला, अगं ऐक ना, या सुखा कारणे देव या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदरी राहिला. वैकुंठ सोडून संत सदरी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. हे चालू ठेवा असं. आणि आपलं काय चाललंय यांच्या लक्षात येऊ देऊ नका. असं चालू ठेवा. भक्तांचा वेडा देव आहे. संत कळले वेदाला, संत कळले देवाला, आणि संत कळले संताला, म्हणून ख्याती मोठी झाली. असं विनाकारण नाही. संतांचं वर्णन संत जाणती, हंस की गत तो हंस ही जाणे. राजहंस असतो ना, राजहंस काय करतो? पाणी वेगळं आणि दूध वेगळं करतो की नाही महाराज? करतो ना. मग वडी वेगळे शिराणी पाणी. राजहंस दोन्ही वेगळाली. राजहंस दोन्ही निवडी वेगळे शिराणी पाणी. राजहंस दोन्ही वेगळाली. राजहंस दोन्ही. संतत्व सांगायचंय. वेगवेगळं करतं की नाही असा तो हंस. या हंसाला ओळखण्यासाठी हंसच पाहिजे. कावळ्याला हंस ओळखायला येईल का? बसलेली मंडळी, कावळ्याला हंस ओळखायला येईल का? कावळ्याला हंस ओळखता येत नाही. हंस ओळखण्यासाठी ब्रह्मानंदी म्हणतात हंसच लागतो. संत ओळखायला, तुकोबांना ओळखायला निळोबाराय लागतात. त्यांचं वर्णन करायला जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा, हे वर्णन करायला निळोबाराय पाहिजेत. संतांनी संत ओळखावा आणि संतांनी संताचं वर्णन करावं. संसारात नाही का आपण कुणाचंही वर्णन करतो. शिष्याचं वर्णन गुरुनी करावं आणि गुरुचं वर्णन शिष्याने करावं. आई वडिलांचं वर्णन पुत्रानं करावं. नवऱ्याचं वर्णन कोणी करावं? ब्रह्मचारी आहेत का सगळे? नवऱ्याचं वर्णन बायकोनं करावं ना बाबा. बरं, नवीन नवीन करावं का 5-6 वर्ष झाल्यावर करावं? अगं बाई, नवीन नवीन करते की नाही? ती नवीन नटलेली असते ना. नवीन नवीन उत्साह असतो महाराज तिच्या मनामध्ये. आणि मग ती पहिल्यांदा येती जातीला आली की तिचं वर्णन सुरू होतं. आणि मग ते मैत्रिणी एकत्र होतात, गावाला एकत्र, काय ते गल्लीतले माणसं सगळे एकत्र होतात, चर्चा सुरू राहते. वर्णन ऐका वर्णन, सासर कसं बाई, सासर कसं. मग सगळ्या एकत्र झाल्या. सगळ्या तिला विचारायला लागल्या, कसं ग सांगणार. मग आई वडील बोलले, म्हटले ताईडे अगं खूप खर्च केलाय, सासरा कसा आहे ग तुझा? म्हणे काय सांगावं पप्पा, तुमची तर मला कधी आठवणच येणार नाही. तायडी म्हणते, बरं कशा तायड्या खुदू खुदू हसल्या बघा. पप्पा मला कधी आठवणच आहे. अहो तुम्हाला काढावं आणि त्यांना लपवावं, काय गुण आहेत, एवढा जीव लावता तेवढा जीव लावता. मी त्यांना पप्पाच म्हणते, नंतर थिरड म्हणते. आई म्हणते, अगं सासूबाई, अगं काय सांगावं आई, मला तर तुझी आठवणच येणार नाही. सगळ्यांचं वर्णन करते हळूहळू. त्या नंदेचं करते, दिराचं करते, अजून कोण असेल त्यांचं करते. पण मैत्रिणींना महत्वाचं वर्णन ऐकायचंय. मैत्रिणी म्हणल्या, अगं सगळंच जाऊ दे, आमचे दाजी आमचे भाऊजी कसे आहे, तुझी आहो कशी आहेत. ती म्हणे त्यांचं काय मनावर घेता, ते तर असं आहे अगदी महादेवाच्या पुढचंच. महादेवाच्या, आणि कोण आहे महादेवाच्या पुढं? तुम्ही म्हणा. मला अजून 1 तास थांबायचं येतं. मी कशा, तुमचं बी तसंच होय. घ्या टाळ घ्या.
सगळ्यांचं सारखंच आहे बाबा. ही वर्णनं आहेत. कारण का तिला असं वाटतं ह्यांच्याशी माझी आत्मीयता आहे. तसं निळोबारायांची आत्मीयता तुकोबारायांशी जोडलेली आहे. आणि निळोबारायांचं मत आहे, अभंग जरी महाराजांचा असेल तर निळोबारायांचं मत याच्याशी सहमत आहे. का यांचा अनुग्रह झाला तुम्ही संत माय बाप कृपावंत. बस या संतांच्या परछायेत येणं महत्वाचं आहे. बातमी ऐकली निळोबारायांनी, काय देहूचा कुणी साधू आहे आणि निष्ठावंत आहे, ज्याचा विठोबावर भाव आहे. बस असा गुरु असला पाहिजे. जीवनामध्ये यांना गुरु करायचा आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा गुरुच्या सानिध्यात मला राहायचं आहे. आणि म्हणून निघाले बरं घाई घाई ना. ओट्यावर काही लोक बसली. निळोबा, अरे कुठं चाललास बाबा? अरे मंदिरातली पाठपूजा कोण करणार निळोबा? कुठे चाललास गाव सोडून? मला अडवू नका म्हणे, मला तुकाराम महाराजांचा अनुग्रह घ्यायचा. हे जसं ऐकलं तसं टाळी वाजून लोक गदा गदा हसायला लागली. अरे निळोबा, अरे गेलेला व्यक्ती अजून आला नाही र परत. एकदा देवाजवळ पोचलेला परत येत नाही निळोबा. म्हणजे अरे तुला ज्यांचा अनुग्रह घ्यायचा आहे ते वैकुंठाला गेले ना निळोबा. अश्रूच्या अनावर धारा डोळ्यामध्ये लागल्या. असं म्हणू नका हो. माझी निष्ठा आहे माझ्या सद्गुरूंवर आणि काही जरी झालं ना मला माहित नाही ते कुठे गेले आहेत. पण मी निळोबा आहे आणि माझी श्रद्धा त्यांच्यावर आहे. जर मी पक्का असेल तर त्यांना यावं लागेल. हा आत्मविश्वास संप्रदायानं शिकवलाय आपल्याला. म्हणून वारकरी संप्रदायात गुरु शिष्याची परंपरा मोठी आहे. यदक्षरम मनाख्यम आनंदमज केवलम श्रीमन निवृत्ती नाथिती ख्यातम दैवतम आश्रयेत. अमृत अनुभव ग्रंथाचा पहिला श्लोक सांगतोय. माऊली म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनावरत आनंदे वर्षती आहे. मी अनुग्रहित आहे त्यांचा. मला जायचंय. अहो गुरुनं एकपट अनुष्ठान केलं असेल तर शिष्यांनी दुप्पट अनुष्ठान केलं इंद्रायणीच्या तटावर. आणि एवढं निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, एवढा ध्यास. काय म्हणत होते निळोबा? आसन घातलं, ध्यानावस्थीन तद्गतेन मनसा. ध्यान लागलं, डोळे बंद केले आणि डोळ्यासमोर एकच छबी निर्माण झाली. आपल्या गुरुवर प्रेम करावं ना, भगवान बाबावर प्रेम करावं ना, ते निळोबारायांचं चरित्र शिकवतं. ध्यान केलं, ध्यान, आणि म्हणायला लागले काय? श्री विष्णू, श्री पांडुरंग, श्री दत्त, आहा, तुकाराम तुकाराम तुकाराम. एकच अट्टहास सुरू झाला. बर कसा? ऊन, पाऊस, थंडी. भगवंत जर साधना करणाऱ्या मंडळीची परीक्षा घ्यायला लागला ना तर हे आपत्कालीन संकट येतात. आपत्कालीन संकट येतात. देव लवकर परमार्थापर्यंत पोहोचू देत नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर आजपासून नियम करा, रोज हरिपाठ घेतल्याशिवाय पाणी पिणार नाही. 8 दिवस तुम्हाला तो हरिपाठ एवढा परेशान करेल की तू पक्का आहे की कच्चा आहे. 8 दिवस हरिपाठ असं करेल की तुम्ही हरिपाठाला सोडावं, पण काहीही झालं आणि तुम्ही जर हरिपाठ सोडला नाही तर आयुष्यभर हरिपाठ तुम्हाला सोडत नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. कंठापर्यंत येईस तर भजन झालं. कंठावरुद्ध झाला, श्वास रोखला निळोबारायांचा. मी का चरित्र सांगतेय? चरित्र सर्वांना माहिती आहे, पण उपदेश करण्याची पात्रता सांगते, योग्यता, आणि ती माझ्यासारख्या अज्ञान बालिकेनं सांगू नये. पण हे चरित्र आहे. कंठापर्यंत अवरुद्ध झाला प्राण, श्वास घेता येईना. आणि मग राई रखमाबाई विठोबाला म्हणतात, का हो लेकरू एवढ्या संकटात आहे, लाज वाटते का तुम्हाला? जा ना. काय त्याचा जीव गेल्यावर जाणार आहे तुम्ही? कशाची वाट पाहताय? अगं रुक्मिणी, त्यानं मला एकदाही आवाज दिला नाही का? तुकाराम हे तुमचं नाव असू शकत नाही का? या जगतावर तुमची सत्ता आहे ना. वासुदेव सर्वमितीस महात्मा सदुर्लभ विठ्ठल जळी स्थळी भरला, तुमचे भक्त म्हणतात ना. मग जा ना. रखमाईचं ऐकलं, विठोबा धावत धावत आले. निळोबारायांचे नेत्र बंद आहेत. आंखों से आंसू बहे, वाणी से कुछ न कहे, ऐसा तुझको जब से हो गया, समझ भक्ति रंग चढ़ गया. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. ही अवस्था झाली निळोबारायांची. आणि परमात्मा आला. काय शक्ती आहे हो या वारकरी संप्रदायातल्या संतांची. परमात्मा आला, विठोबा आले, श्री विठ्ठल आले.
निळोबराय बसलेले आहेत, पण परमात्म्याच्या त्या तेजाकडे निळोबांना काही घेणं देणं नाहीये. परमात्म्यांनी आवाज दिला, निळा, ए निळा. डोळे उघडले आणि पाहिलं, हा, अरे मी आलोय. कोण? अरे जगाचा मालक. कोण? अरे मी पांडुरंग, मी विठ्ठल. मग एवढी उर्दंडता आतापर्यंत पांडुरंगाच्या बाबतीत झाली नव्हती की देव समोर आला आणि तो म्हणतोय मग, अरे मी देव, माझ्यासाठी जग वेड होतं आणि तुझ्यासाठी मी आलोय. निळोबराय म्हणले, तुला बोलवलंय कुणी? येते तुझ लागे बोलवील कोणी, 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 येथे तुझ्या लागी बोलविले कोणी, हे येथे पांडुरंग, तुझ्या लागी बोलविले कोणी, येथे तुझ्या लागी बोलविले कोणी, येथे तुझ्या लागी बोलविले कोणी. प्रार्थिले वाचोनी आला सिका, प्रार्थिले वाचोनी आला सिका, प्रार्थिल्या वाचोनी आला सिका, प्रार्थिल्या वाचोनी आला सिका, प्रार्थिले वाचोनी आला सिका, प्रार्थिले वाचोनी आला सिका, येते तुझ लागे बोलवील कोणी, येते तुझ लागे बोलवील कोणी, येते तुझ लागे येते तुझ लागे बोलवील कोणी. प्रार्थिल्या वाचोनी आलासे का? एवढी हिम्मत, एवढी ताकद की देवाला म्हणावं, तुला बोलवलंय का? तुला काय निमंत्रण पत्रिका पाठवली होती का देवा? तुला आव्हानित केलं होतं का? तुझा मंत्र म्हणलाय का, मंगलम भगवान विष्णू या? नाही ना, मग तू आला का? अरे निळा, तुझा कंठ अवरुद्ध झाला रे. तू भजन करतोय, साधना करतोय आणि या जगाच्या पाठीवर अनन्य चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. जो होय मज अनन्य शरण, त्याची निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीच ऐकू, मी एकलाच आहे जो जगासी चाळीता. आणि मग मी नाही येणार तर कोण येणार? म्हणे तुमचं नाव तुकाराम आहे का? मी धावा तुकारामांचा केलाय. तुम्ही तुकाराम आहे का? नाही, मी विठ्ठल आहे. मग मला तुकाराम पाहिजे. देवा, तू जर माझ्यावर प्रसन्न झाला असेल तर माझे बाबा, माझे तुकाराम महाराज मला दे. मला अनुग्रहित व्हायचंय. एवढी ताकद आहे की विठ्ठल परमात्मानं जावं, तुकोबांना आदेश द्यावा आणि गेलेला व्यक्ती कधी न परत येणारे संत स्वच्छंदीपणानं गेलेही आणि स्वच्छंदीपणानं आलेही आणि निळोबरायावर अनुग्रह केलाही, तेव्हा निळोबराय सिद्ध झाले. हात ठेविला मस्तकी, 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 हात ठेविला मस्तकी. प्रसाद जेवण केलं चुकी, प्रसाद जेवण केलं चुकी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला
ठेविला मस्तकी हात ठेविला मस्तकी हात ठेविला मस्तकी हात ठेविला मस्तकी हात ठेविला मस्तक महापुरुष संश्रयात जे म्हणतात ना ते याला म्हणतात. हात ठेविला मस्तकी, अनुग्रह केला, मंत्र दिला, साधना परिपूर्ण झाली आणि मग घडले निळोबाराय जगाला प्रकाश देण्यासाठी. असं तो मा सद्गमय. हा आजचा अभंग निळोबारायांचा आहे. ज्यांनी केलं, अनुभवलं आणि मनुष्य जीवनाची सार्थकता ज्यांना कळाली. कारण मनुष्य जीवन तोपर्यंत धन्य होत नाही. एक तर त्यानं संतांच्या चरणी झुकावं, संप्रदायामध्ये झुकणं शिकवलंय, ताठपणा नाही शिकवला बरं का महिला मंडळ. संप्रदायानं झुकणं, विनम्रता शिकवली, विनम्रता. थोरा मोठ्या या रे याती भलती. आपल्याकडे पाय जरी पडायचं असेल ना तर पाय कसं पडतात आपल्याकडे. जुनी जाणती मंडळी इथं बसलेली आहेत. आपण पारायण करणारी मंडळी आहात, अनुभवी आहात. माझ्यापेक्षा 10 उन्हाळे पावसाळे आपण भोगले आहेत. संप्रदाय पाया पडायला लावतो. कसा पडायला लावतो? काही काही जण असे पडतात, त्याला विटाळ झाल्यासारखं म्हणतात. संप्रदायाची ही पद्धत नाही आहे. एक तर कुणाच्या पाया पडू नका, आणि पडायचं असलं तर पहिले डोक्यावरची टोपी काढा मीपणाची, आणि मग हे डोकं त्यांच्या चरणावर ठेवा, मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या. कारण त्यांचे चरण हे आचरणानं शुद्ध झालेले आहे. त्यांना ओळखा. हे ओळखणं काय निळोबारायांनी शिकवलं. म्हणून त्यांच्या बुद्धीमध्ये अंतकरण चतुष्टयामध्ये हा अभंग प्रगटला. अभंगाचं प्रथम चरण. येवोनी नर देहा येवोनी नर देहा येवोनी नर देहा येवोनी नर देहा येवोनिया नरदेहा काही स्वहित पहा, आपलं हित बघा. या देहाचा अभिमान सोडा. महाराजांचा अभंग आहे, देह नवे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा काळ सार. विसर पडला पाहिजे, देहाभिमान सुटलं पाहिजे. ये देह हा 3.5 हाताचा पिंड एक विशिष्ट कार्य करण्यासाठी दिलाय. संसार कोणाला नाही,
कुत्र्या मांजरांना काय पिलं होत नाही का ग? महिला मंडळ, कुत्र्याला पिलं होतात ना, मांजरालाही पिलं होतात की नाही? हं? मांजराचं पिल्लू तर आपल्या पिलापेक्षा गोड दिसतं, म्हणून तर आपलं पिल्लू त्या पिलाला घेतं. कुत्र्याचं पिल्लू पण गोड दिसतं आणि म्हणून आपलं हापचड्डीवालं कुत्र्याला घेऊन फिरतं. विनाकारण ते गोड आहे म्हणून फिरतं ना. मग त्यांना पिलं होत नाही का? त्यांना संसार नाही का? मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? इथे काहीतरी वेगळं करायला आलोय ना. देवे दिला देह भजना, गोमटा काहीतरी कर, ऐसा कर घर आवे, कुछ काम करके जाना दुनिया से जाने वाले, कुछ काम करके जाना दुनिया से जाने वाले, जाते हैं रोज लाखो बेकार खाने वाले. नुसतं खाण्यासाठी आलो नाही, काहीतरी करावं, काहीतरीच नको. कुठे का होईना शरणांगती. एक तर देश धर्माच्या कामी आपलं शरीर पडावं, नाहीतर परमार्थाच्या गो ब्राह्मणाच्या गोवर्धन गडाचं काम चालू आहे. नाही आपल्याला मंदिराजवळ बसून जप करायला वेळ. निदान आपण दानधर्म तर करू शकतो ना. एक गोष्ट सांगू का तुम्हाला? महाराजांचा एक खूप सुंदर अभंग आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम, विठोबाचे ही वाचा याच्यासाठी दिली या मनुष्य देहामध्ये